नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तरणखोप येथील पेंढ्याच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग। संतोष घरत यांचे 12 लाखांचे नुकसान। पेण तालुक्यातील मुंबई गोवा हायवेवरील तरणखोप येथील लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला असलेल्या यशोधन घरत व संतोष घरत यांच्या पेंढ्याच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। गुरुवारी दुपारच्या वेळेत ही घटना घडली। यावेळी गोदामात लाखो रुपयांच्या पेंढ्यांनी भरलेला असल्याने लागलेल्या या आगीने रुद्ररूप धारण केले। पेण नगरपालिका, अग्निशमन दल व JSW कंपनीने अग्निशमन दल यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली आहे। त्यामुळे इतरत्र आग लागण्याचा धोका कमी होऊन मोठा अनर्थ टळला। लागलेल्या आगीत गोदामातील जवळजवळ 12 लाख रुपयांचा पेंढा जळून खाक झाला आहे। तर रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। हे आग कशी काय लागली? हे शॉर्ट सर्किटच्यामुळे लागली। त्याच्यामध्ये विदाऊट आणि ती काय यंत्रणा आलीच नाही, ती जास्त लागतच गेली। परंतु त्याच्यामध्ये 1200-1500 असे बंडल होते, संपूर्ण एकी त्याच्यामध्ये राहिल्याने पूर्ण आग झालेली। साधारणतः किती लाखाचा नुकसान झालेला आहे? तरी 12-1 लाखापर्यंत असं पूर्ण होऊ शकतो। ह्याचं काय इन्शुरन्स वगैरे एवढा नाही काढलेला नाही? काढलेलं नाही, पण काढायचं असतं का तुमच्यात? काय असं काय नाही देतच नाही, इन्शुरन्स नाही। ठीक आहे, साधारणतः 1200 घटली होती। होय, हां काका, ही आग जी लागलेली आहे ती आता तुमच्या गावात लागलेली आहे, तुम्ही बघताय, जर दयनीय अवस्था आहे तर तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार? मला साधारण ह्या आगीची माहिती आमचा पुतण्या मोहन मोतीराम पाटील यांच्याकडनं मिळाली आणि तात्काळ तो इतक्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता की त्याला बोलताही येत नव्हतं। आणि माझ्या लक्षात आलं की संतोष घरत यांच्याच पेंढ्याच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे। आणि मग म्हणून तात्काळ मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, त्यानंतर ललित शेटांना फोन केला, त्यानंतर JSWमध्ये फोन केला। JSWचे बम उपलब्ध व्हावेत म्हणून योगेश पाहींना आमच्या फोन केला, आमच्या दोन्ही सरपंचांना फोन केले, इव्हन पत्रकार संतोष पाटील यांना देखील मी फोनवरनं सांगितलं की तात्काळ इथे पाण्याचे बंब उपलब्ध व्हावेत, कारण आगीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं, विस्तव एवढ्या मोठ्या प्रमाणावर भटकत होती की ती नियंत्रणात आणणं आवश्यक होतं। तरीही मला माझ्या माहितीप्रमाणे ललित शेट्टी यांनी तात्काळ इथे प्रथम अगदी जितकं निकडीनं होईल तितकं तातडीनं होईल तितकं लवकर बंब इथे पाठवून दिला आणि आग विझवण्याचा प्रयत्न कसोशीनं नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी कसोशीनं केलेले आहेत। त्याचबरोबर JSW कंपनीनं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ इथे बंब पाठवून दिलेले आहेत आणि त्यांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केले आहेत। विशेष करून संतोष अर्जुन घरत यांचा पेंढ्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो, मला वाटते 40-45 वर्षांपासून इथे व्यवसाय करतात आणि मोठ्या प्रमाणावर पेंढ्याचं साठा करून तो गुजरात ठिकाणी विकायला नेला जातो। आज मी मला वाटते 1500 ते 1800 पेंढ्याच्या गड्ड्या इथे या आगीमध्ये भस्मसात झालेल्या आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 18 लाखाचं नुकसान इथे त्यांचं झालेलं आहे। तर मी माझं शासनाला अशी मागणी असेल की शासनानं या गरीब कष्टाळू शेतकऱ्याला आणि ह्या पेंढ्याच्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीनं त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढावं, यांना या मोठ्या झालेल्या नुकसानीतून थोडंसं दिलासा मिळेल असे प्रयत्न करायचा अशी माझी नक्की खात्याकडे विनंती आहे। ओके।